जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजनांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 67वा दिवस 8 मार्च 2026 रविवार। चला तर मग आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे वाचन करीत आहोत। तेव्हा पुढील वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात वर्णन केलेली आहे। तेव्हा आपण या फलश्रुतीचे आता वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ
जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या समर्थ श्री रामदास स्वामी लिखित ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करू. सध्या आपण या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील तिसऱ्या समासाचे, ज्याचे नाव आहे सगुण परीक्षा, या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील भाषांतरासहित वाचन केले. आज आपण त्या पुढील 8 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील भाषांतरासहित वाचन करूया. 8 ओव्यांचे अशासाठी की 8व्या ओळीनंतर तिसरा समास समाप्त होतो आहे. तेव्हा आता आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटची ओळ 40 या अंकानंतर आता लेकुराचे या शब्दांनी सुरुवात होते. त्या ओळीपासून आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. आता लेकुराचे मुख देखेन तरी आनंदे राडी चालेन आणि गळही टोचीन कुळस्वामिनी पासी. आई भूता करीन तुझा नाव ठेवीन केर पुंजा. वेसनी घालीन माझा मनोरथ पुरवी. बहुदेवांस नवस केले बहुत गोसावी धुंडिले. गटगटा गिळिले सगळे विंचू केले संबंधाचे सायास. राहाने घातले बहुअस केळे नारी केळे ब्राह्मणास. आम्रदाने दिधली केली नाना कवटाले. पुत्र लोभे केली ढाले तरी अदृष्ट फिरले पुत्र नाही. वृक्षाखाले जाऊन नाहाती पळती झाडे करपती. ऐसे नाना दोष करीती पुत्र लोभा कारणी. सोडून सकळ वैभव त्यांचा वारया वेधला जीव. तव तो पावला खंडेराव आणि कुळस्वामिनी. आता मनोरथ पुरती स्त्री पुरुषे आनंदती. सावध होऊन श्रुती पुढे अवधान द्यावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सगुण परीक्षा नाम समास तृतीय. जय जय रघुवीर समर्थ. इथे तिसरा समास समाप्त होतोय. तर आता या 8 ओव्यांचे आपण मराठीतील अर्थ वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून पहिलीच ओळ 41 अंक. आता लेकराचे मुख या शब्दांनी ज्या वाक्याची सुरुवात होते तेथूनच आपण आजच्या मराठीतील वाचनास सुरुवात करूया. आता लेकराचे मुख पाहायला मिळेल तर आनंदाने राठीतून म्हणजे निखाऱ्याच्या खाईतून चालेल व कुलदैवता पुढे गळ टोचून घेईल. आई जगदंबे मला मुलगा होऊ दे म्हणजे त्याला तुझा त्या आराधी सेवक करीन. त्याचे नाव केरपुंजा ठेवी. तुझ्या नावाची व्यसन म्हणजे नथनी त्याच्या नाकात घाली. एवढा माझा हेतू पूर्ण कर. असो अशा प्रकारचे नवस अनेक देवांस केले. पुष्कळ गोसाव्यांची पायधरणी केली. फार काय संबंधच्या संबंध विंचू गिळून टाकले. संबंधांची पूजा केली. पुष्कळ ठिकाणी अंगात दैवते आणवून त्यास विचारले. केळी नारळ आंबे वगैरे फळांची दाने यायने आपणास पुत्रफळ मिळावे म्हणून ब्राह्मणास दिली. असे जादूटोणा चेडचिटके वगैरे नाना प्रकार व व्रताभिषेकादी पुत्र लाभासाठी केले तरी दैव उलटे असल्यामुळे मुलगा होईना. झाडाखाली जाऊन अमावास्येच्या रात्री नग्न स्नाने केली. त्या योगे फळे येणारी झाडे
वठली म्हणजे करपली. पुत्राच्या लोभामुळे अशी अनेक पापे केली. सर्व वैभवाविषयी ती उदासीन झाली. त्यांचा जीव वाऱ्यावर टाकल्यासारखा झाला. शेवटी एकदाचा खंडोबा पावला, कुलदेवताही पावली. आता त्या स्त्री पुरुषांचे मनोरथ पुरले. स्त्री पुरुष काही काळ आनंदाने संसार करू लागले. तो कथाभाग श्रोत्यांनी पुढील समासात सावधानपणे ऐकावा. जय जय रघुवीर समर्थ. इथे तिसऱ्या दशकातील तिसरा समास समाप्त होतोय. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनांना पुन्हा एकदा नमस्कार. धन्यवाद. भेटू पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.